बबलू काही म्हणो, वास्तव काय आहे ते तुम्हाला बी माहितीये आणि मला बी माहितीये. शेवटी भैरवी माईनं शिकवलंय ना गाणं सावळीला. जे काही सुरा सावळीच्या गळ्यात आहेत ते भैरवी माईने ओतलेत. सगळ्या खाचा खुचा बरोबर भैरवी माईला माहितीयेत. त्याचाच ती वापर करणार आणि सावळीला हरवणार. हा, पण या सगळ्यात नाचक्की कुणाची होणार? लोक कुणावर हसणार की बघा बघा कसं गुरुनं शिष्याला हरवलं. मेंढळ्यांची. मला तर लई वाईट वाटतंय बाई. मला ह्याचीच भीती आहे. ती भैरवी काही साधी सुधी बाई नाहीये. माझ्या घराण्याचं नाव कसं खराब करायचं हे तिला बरोबर माहितीये. ती टपलेलीच आहे मुळात. पण माझ्या घरच्यांना कोण सांगणार? तुम्ही सांगणार. तुम्ही सांगणार मॉम. मी पाहिलंय. मी दरवेळेला इथे येते ना तेव्हा मी पाहते तुमच्या शब्दाला इथं घरात किती मान येतो. तुम्ही जर का सांगितलं ना की ही जुगलबंदी नाही होणार, कुणाची बिशार आहे तुमच्या शब्दासमोर जायची? हा, पण घरच्या सगळ्यांना असंच वाटतंय ना की ही पोरगी जिंकणार आणि भैरवी हरणार. त्याचं काय? मला सांगा, जुगलबंदीचं आव्हान दिलंय कुणी? कुणी? भैरवी माईनं. का दिलं असेल बरं तिनं? कारण तिची सगळी तयारी झालीये. तिला पक्क माहितीये तिनं काय करायचंय ते. पाताळ यंत्री बाई आहे ती आणि गायकी रक्तात आहे तिच्या रक्तात. असं असं कच्च खाऊन टाकल ती सावळीला. मला सुद्धा तेच वाटतंय. आणि आता कसं झालंय माहितीये जयंती, आधीच माझ्या एका सुनेनं माझं नाक कापलंय. आता या पोरीनं तेच करायची गरज नाहीये. मग करा काहीतरी. काय झालं तिला तुम्हा? तातडीने का बोलवलं सगळ्यांना? भैरवीनी माघार घेतली की काय? भैरवी कशासाठी माघार घेईल? तिने तर हा सगळा डाव रचलाय ना आपल्याला हरवायला. मी सांगते तुम्हाला, या पोरीला ती हरवणार आहे. पण मग ही जयंती इथे काय करते? नाही, मला वाटलं ती बातमी घेऊन आली असेल की भैरवीनी जुगलबंदीतनं माघार घेतली म्हणून. असं का म्हणताय तुम्ही? मी आता पूर्णपणे तुमच्या टीम मध्ये आहे. हा, सगळी मदत करणार आहे मी सावळीला. त्याचंच टेन्शन आहे. हा, सारंग प्लीज चेष्टा नको न करूस. मला तुम्हा सगळ्यांशी काहीतरी सिरियसली बोलायचंय म्हणून तर तुम्हाला इथे बोलवलंय ना. तर मुळात या पोरीनी ती जुगलबंदी करावी असं मला वाटत नाही. मला पटतच नाहीये ते. आणि हा काय कार्यक्रम नाहीये. हा, ही स्पर्धा नाहीये. स्वतःला संपवणं आहे. तेव्हा मी काय सांगते ना ते मी लक्ष देऊ नये का? आई नको ना काळजी करू. हे बघ, सगळी तयारी झालेली आहे, आमंत्रणं गेलेली आहेत आणि हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडेल. तेच तर हा कार्यक्रम नाहीये. स्वतःच्या पायावर खूप मोठा धोंडा पाडून घेण्यासारखं आहे हे.